नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आता या व्हिडिओचा बनवण्याचा उद्देश हा आहे की आता आपण एक झाड जे आहे आपण उपटून तुमच्या लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे. त्याचं वजन किती भरणार आहे सर्व काही दाखवणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये. कारण आपण बरेच व्हिडिओ टाकले हळदीमध्ये की हे टाका ते सोडा हे सोडा आणि तुम्हाला माल जे आहे दाखवला नाही आतापर्यंत. तुम्हाला आता जे आहे मोठा व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्व काही लाईव्ह तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मी या व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण वजन सुद्धा करणार आहोत त्या मालाचं आणि ॲव्हरेज उत्पादन एका झाडापासून आपल्याला किती मिळणार आहे ते सुद्धा काढण्याचा प्रयत्न जे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आता सध्याच्या घडीला आपल्या हळदीला जे आहे 200 दिवस किंवा 205 ते 204 दिवस पूर्ण झालेले आहेत. आपली 13/6/2025 ची जी आहे लागवड आहे मित्रांनो. आता 5 तारीख आहे आजची व्हिडिओ शूट करत आहोत त्या दिवसाची. अजून 1 ते 2 महिना अजून हळदीला बाकी आहे. हा पाला खाली पडल्याच्या नंतर अजूकेच्या वजनामध्ये अजून शेंगामध्ये भर जे होणार आहे तरी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की आपल्या हळदीचा कंदाचं वजन किंवा शेंगा किती आहेत. आता सर्वप्रथम बघू द्या अशा प्रकारची आपल्या हळदीची कंडिशन आहे. शेंड्याला पाला थोडा थोडा वाळत आहे. सर्व शेतकऱ्यांचा पाला जे आहे हा वाळत आहे मित्रांनो. हे शेंगावरती जेव्हा जे आपली हळद जे आहे शेंगावरती जोर काढते तेव्हा वरच्या पाल्यामध्ये थोडाफार करपा अशा प्रकारचे सिम्पटम्स हे दिसत असतात. त्याच्यामुळं आता आपण बघूया माल कशा प्रकारे झालेला आहे. आता अशा प्रकारचे जे याचे फुटवे आहेत मित्रांनो झाडांचे अशा प्रकारचे प्रत्येक झाडाला जे आहे 2-2 3-3 4-4 अशा प्रकारे फुटवे जे आहेत हे आहेत. आणि इकडं सुद्धा अशा प्रकारचे फुटवे आहेत. हे एकच झाड आहे मित्रांनो. खूप चांगले असे फुटवे प्रत्येक झाडाला जे आहेत ते आहेत. इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे फुटवे जे आहेत प्रत्येक झाडाला जे आहेत. आता आपण हे जे झाड जे आहे हे झाड उपटून बघणार आहोत. याला जर बघण्याची गोष्ट झाली तर 1 2 3 4 5 6 7 8 जे आहे ते स्टंप आहे. त्याला फुटवे सुद्धा आहे त्याचे काही आणि काही मेन स्टंप आहे. एक स्टंप मेन आहे. आता याला आपण उपटणार आहोत. तर पहिल्या सूट खालची जमीन आपण मोकळी करून घेऊया याची. इथं वरूनच दिसत आहे मित्रांनो की कशा प्रकारचा हा याला माल असणार आहे. खूप सोय केलेली आहे बऱ्याच शेतकरी मित्रांना हळदीसाठी खूप सोय केलेली आहे. पण माल जर चांगला जर नाही धरला तर त्याचा काहीही फायदा होत नाही मित्रांनो. माल चांगला धरणं महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारचे आपण आता थोडं मोकळं करून घेतलेली आहे जागा मित्रांनो. आणि हे बघा तुम्ही मुळी अजूक सुद्धा याची सुदृढ आहे आणि चालू आहेत. याच्यामुळेच हळदीला जे अन्नाचा पुरवठा जो आहे एक समान मिळत असतो मित्रांनो. तर अशा प्रकारचा आता याला आपण उपटणार आहोत. हा स्टंप जे आहे हा पुरेपूर स्टंप निघलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारचे आता याची थोडी माती आपण साफ करून घेऊया. याची बघा मुळी जारवट जे आहे मुळी हे मेन आहे मित्रांनो. याच्याशिवाय तुम्हाला उत्पन्न होणारच नाही हळदीचं. कारण मुळी सुदृढ आणि चांगली असणं अत्यंत गरजेचे आहे. आता आपण याला थोडं फ्रेश करून घेतलं बघा मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा हा फुटवे जे आहेत या फुटव्याला जे शेंगा धरलेले आहेत इथं बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे हा फुटवा आहे. हा सुद्धा फुटवा आहे इथं बघू शकता तुम्ही. आणि हे जे आहे त्याची शेंग जी आहे ही मदर शेंग ही अशा प्रकारची आहे. ही ठोकर आहे त्याच्यामुळे इतके फुटवे निघणं शक्य झालं मित्रांनो. याची थोडं फ्रेश करून घेतलं. आता याला आपण काय करू कट करू आणि वजन करून बघूया याला. सर्वप्रथम आपण कट करतो इळ्याने.
तर आता आपण हे सर्व स्टंप जे आहेत कापून घेतलेले आहेत याचे. आता हा काटा आपण जे सुरू केलेला आहे आता याच्यावरती सर्व शेंगा जे आहेत वजन करूया. सर्वप्रथम झिरो बघून घ्या मित्रांनो, हा झिरो आहे आणि आता याच्यावरती शेंगा जे आहेत हे ठेवत आहोत आपण. बसत नाही आहे थोडं. आता या सर्व शेंगा जे आहेत बसलेल्या आहेत. याच्यावरती आहे 2 किलो 200 ग्राम जे हे वजन भरलेलं आहे मित्रांनो. आता हे जे आहे प्रत्येकच झाडाला 2 किलो 200 ग्राम वजन निघणार नाही मित्रांनो, पण जर आपण ॲव्हरेज जरी एका झाडाला 1.5 किलो जरी पकडलं मित्रांनो, तरी सुद्धा आपल्याला सहज 30 ते 40 क्विंटल हळदीचं उत्पादन जे हे एकरी होऊ शकतं. ही सर्व शेतकऱ्यांना ध्यानात घेण्याची गोष्ट आहे. आता हे 2 किलो 200 ग्राम भरलं आहे मित्रांनो. मी प्रत्येकच कंद जे आहे 2 किलो 200 ग्राम भरणार नाहीये आणि मी माझ्या शेतातलं नाही सर्व शेतकऱ्यांच्या शेतातलं तीच कंडिशन असणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला ॲव्हरेज उत्पादन म्हणून आपण फक्त जर 1.5 किलो जर धरलं प्रत्येक झाडाचं, अजून तरी 2 महिने बाकी आहेत मित्रांनो. म्हणजे आता पाल्याचा रस पुन्हा अजून शेंगामध्ये, आता ही जे शेंग जे आहे या शेंगामध्ये अजून जर या पाल्याचा रस जर गेला तर ही सुद्धा शेंग मोठी होईल आणि ही सुद्धा अजून शेंग मोठी होईल आणि त्याच्यामुळे जे आहे आपल्याला अजून जे भर जे उत्पन्नामध्ये बघायला मिळेल. आता याच्यामध्ये कुरकुमीन जर बघायचं झालं तर चांगल्या प्रकारचं कुरकुमीन सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो. कारण आपलं जे खताचं नियोजन असेल हे फक्त आपटेक चांगला होणं अत्यंत आवश्यक आहे खताचा मित्रांनो. फक्त खत देऊन चालत नाहीये. त्याच्यामुळे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये का नाही जर खत जर दिला असेल तर त्याचा आपटेक होण्यासाठी जे आहे सर्व माहिती जे देत असतो. त्याच्यामुळं जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत जा मित्रांनो, कारण अशीच नवनवीन माहिती जे आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि आता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या हळदीचं वजन किती आहे सध्या हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. आता आपलं जे हळदीचं जे ॲव्हरेज जे आहे 1.5 ते 2 किलो पर्यंत जे आपल्या हळदीचं जे उत्पादन जे एका स्टंप पासून जे हे निघणार आहे. आता इथून पुढचं नियोजनाचं जर बघायचं झालं मित्रांनो तर आता या आपल्या हळदीला आपण जे आहे 0050चा डोस द्यायचा राहिलेला आहे आणि हा 0050 आपण देणार आहोत आणि त्याच्यासोबत आपण सुपीक किंवा प्रोजिप या दोन्हीतून आपण वापरणार आहोत मित्रांनो. कारण जिब्रेलिक ॲसिड दिल्यामुळे जे आहे आपल्या हळदीच्या शेंगामध्ये अजून जे ठोकरपणा असेल, लांब जे कुरकुमींचं प्रमाण असेल सर्व काही वाढणार आहे आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन जे आहे आपल्याला मिळणार आहे. शायनिंग असेल ही सुद्धा चांगल्या प्रकारची येतं जे 0050 जे आहे याच्यामुळे. त्याच्यामुळं अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. काय वाटतंय तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.